दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पाऊस झाला. शेतकऱ्यांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण सध्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये आहे. याही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि त्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकतो की या शेतामध्ये सध्या सोयाबीन आहे. सोयाबीनची इतकी गंभीर परिस्थिती आहे. सोयाबीनला एक शेंग सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत नाही. याच शेतकऱ्याने या ठिकाणी पीक विमा सुद्धा काढलेला आहे. मात्र 2024-25 ला शेतकऱ्यांना जी रक्कम मिळाली आणि यावर्षी किती रक्कम मिळाली हा सुद्धा एक प्रश्न आहे. 2024-25 मध्ये या शेतकऱ्यांना कोणाला 19 रुपये मिळाले तर कोणाला या ठिकाणी 91 रुपये मिळालेले. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा पीक कंपनी त्यांना पाहिजे तो मोबदला या ठिकाणी देत नाही. त्यामुळे हे जे सरकार आहे हे कुठेतरी या पीक विमा कंपनीला या ठिकाणी पाठीशी घालते काय. राज्य सरकार असो आणि केंद्र सरकार असो हे दोन्ही हिस्से या कंपनीला देतात. मात्र या ठिकाणी जो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे सर्वे होता 85-90% प्रमाणे या ठिकाणी सर्वे होता. मात्र शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात या ठिकाणी रक्कम द्यायला पाहिजे ती भरपाई द्यायला पाहिजे ती या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे हे जे सरकार आहे हे कुठेतरी या शेतकऱ्याची थट्टा करत आहे असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. आपल्यासोबत याच ठिकाणी काही शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जो पीक विमा आहे हा कोणाला 19 रुपये मिळाला तर कोणाला या ठिकाणी 10 रुपये सुद्धा मिळाला आहे तर कोणाला या ठिकाणी 88 रुपये मिळाले आहे. त्यामुळे या ज्या पीक विमा कंपन्या आहे ह्या कुठेतरी या ठिकाणी शेतकरी ची थट्टा करत आहे काय. आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आपण या ठिकाणी त्यांची बातचीत करणार आहोत. पाहिला तुम्ही तर खताचे भाव पहा, बियाचे भाव पहा, कितीतरी भाव शेतीसाठी औषधीचे भाव किती वाढलेले आहेत. आणि कंपनी दरवर्षी पीक विमा काढते आणि जर अशी थट्टा शेतकऱ्याची करत असेल तर का भीक देऊ राहिले काही आमच्यासाठी. आणि किती एकराचा पीक विमा काढला होता? मी जवळपास 10 एकराचा पीक विमा काढलेला आहे. बरं. आणि साधारणतः किती उत्पन्न व्हायला पाहिजे होतं? मला कमीत कमी उत्पन्न 10 क्विंटल पर्यंत व्हायला पाहिजे होतं तर 3 क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न झालेलं आहे मला. आणि तुम्हाला भरपाई किती मिळायला पाहिजे होती आणि नेमकं किती मिळाली आता? भरपाई आता जी पीक विमा कंपनीची भरपाई आहे त्यांनी 85% 90% नुकसान भरपाई टाकली आणि ते पीक विमा आम्हाला 386 असे जर देत असेल का हे भीक देऊ राहिले का. आपण पाहिलं की आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आपण त्यांच्याशी बातचीत करणार. काय सांगाल नेमकं बघा? मला एकच सांगायचंय, ज्यावेळेस शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यावेळेस पंचनामे झाले. ते पंचनामे करताना आमच्या शेतामध्ये कृषी सहाय्यक असतील त्याचप्रमाणे पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आले. त्या प्रतिनिधींना आमच्या समक्ष पंचनामे केले. त्यावर जर आमच्या नुकसानीचं क्षेत्र जर 85% दाखवलं जात असेल आणि दुसरीकडे मात्र आम्हाला जर 386 रुपये येत असतील, 86 रुपये येत असतील, 99 रुपये येत असतील, 19 रुपये येत असतील तर मग यात चूक कोणाची आहे. आम्ही गेल्या 1 महिन्यापासून या कंपनीच्या प्रतिनिधींना जे सर्वे शेतात झालेले त्या सर्वेच्या प्रती मागतोय. त्या सर्वेच्या प्रतीवर शेतकऱ्याची सुद्धा स्वाक्षरी असते आणि कृषी सहाय्यकाची सुद्धा स्वाक्षरी असते. मग हे सर्वे फॉर्म न देण्याचं कारण काय. हे सर्वे फॉर्म जर दिले तर या शेतकऱ्यांना सर्वांना कळन की खरोखर आपल्याला नुकसान भरपाई देताना आपली फसवणूक झाली. त्यामुळे हे कंपनीचे प्रतिनिधी आम्हाला सर्वे फॉर्म देत नाहीत. आम्ही काल परवा या सर्व शेतकऱ्यांना घेऊन ही जी तुटपुंजी रक्कम आली ती रक्कम आम्ही पीक विमा कंपनीला वापस केलेली आहे. आता आम्हाला तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून बैठक घेतल्याचं सांगितलं जात आहे. आमची शासनाला कळकळीची विनंती आहे, या ज्या शेतकऱ्यांना तुटपुंजी विम्याची रक्कम आली त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भारी अशी नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा राहिलेला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा देण्यात यावा. त्याचप्रमाणे एकीकडे सांगितलं जातं, मोठमोठ्या गप्पा केल्या जातात, आम्ही पेपरला सुद्धा आकडे वाचतो. हे जर तालुक्याचे जर तुम्ही आकडे बघितले तर कोटीचे आकडे आहेत. कोटीने राज्य सरकार आणि केंद्र शासनाने कोटीने रक्कम मंजूर केलेली आहे. एकीकडे कोटीने जर रक्कम मंजूर होत असेल आणि शेतकऱ्यांना जर तुटपुंजी भीक स्वरूपात जर रक्कम दिली जात असेल तर खऱ्या अर्थानं या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. नेमकं हे पैसे गेले कुठं आणि हे पीक विमा कंपन्या करतात काय हे खऱ्या अर्थानं पाहायला पाहिजे आणि या संबंधित जे दोषी आहेत या दोषीवर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. काय शासन कुठेतरी या कंपन्या पाठीशी घालते काय? 100% शासन कंपन्यांना पाठीशी घालतंय. आता मला एकच सांगायचंय, मला कळतंय आज मला जर का 100 रुपये आले आणि बाजूच्या शेतकऱ्याला जर 50,000 रुपये येत असतील तर तुम्हाला सत्य परिस्थिती ही सर्वे फॉर्मवरूनच दिसणार आहे. म्हणजे या शेतात पाऊस कमी पडला आणि त्या शेतात जास्त पडला असं आहे का? नाहीये. मुळात शेतकऱ्याची जी वस्तुस्थिती आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं त्या नुकसानीप्रमाणे तुम्ही नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे. परंतु कुठेतरी काहीतरी नियम दाखवले जातात, काही अटी दाखवल्या जातात, काही अटी शर्ती लावल्या जातात आणि त्या शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसले जातात.
हे खऱ्या अर्थानं कुठंतरी थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. शासनानं मुळात या पीक विमा कंपन्याची पूर्ण चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा दिला पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. नक्कीच. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहे. काय सांगाल, तुम्हाला किती पैसे आलेले? मला 4.5 एकराची मी विमा काढलेला आहे, तर मला 91 रुपये 50 पैसे आले. माझ्या शेजारी तास असताना त्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये आले. माझ्याच या शेतामध्ये नुकसान झाले नाही का? असं आमचं शासनाला म्हणणं आहे की सर्व आती शेजाऱ्या माणसाला जर 1 लाख रुपये येतात, मलाच 91 रुपये काय येतात? शासन तर कंपनीला पैसे देते. कंपनी पैसे देते, पण कंपनीचे सर्वे करणारे हे जे आहेत, हे सर्वे करणारे ते त्याच्या हिशोबाने करतात पैसे घेऊन. शासन कुठेतरी या कंपनीला पाठीशी घालते काय? 100% शासन पाठीशी घालते या कंपनीला, असं आमचं 100% म्हणणं आहे. आणखी काही शेतकरी आपल्यासोबत. काय सांग, किती आले होते तुम्हाला पैसे? मला पैसेच नाही आले. मी 10 एकराचा विमा काढलेला आहे, तर पैसेच नाही आले. काल कंपनीत जाऊन ते कार्यालयात जाऊन हे केलं, ते म्हणे बा तुमचं पंचनामे वगैरे झालेले पैसे येतील. कोण्या वर्षी किती एकराचा काढला होता तुम्ही? 10 एकराचा कोण्या वर्षीचा काढला? 2023-24चा 2024 म्हणजे 23-24 अद्याप पैसे मिळाले नाही. नाही मिळाले. आणखी काही काय सांगाल मला? 2023-24च्या आम्हाला बी मिळले नाही अजिबात, 1 रुपया बी नाही अजून. 3 वर्ष झाले विमा काढतो 4 एकराचा. किती नुकसान किती झालं तुमचं? नुकसान 90%, 85%. काय मागणी काय मग तुमची आता? मागणी मिळा आमचं असं म्हणणं आहे बा. पैसे सरकारबद्दल काय सांगाल नेमकं? सरकार काय पैसेच मिळत नाही ना. काही जास्त पैसे मिळतात, काही 50,000 मिळतात, काही 1 रुपया मिळत नाही. काय सरकार पाठीशी घालते कंपनीला? हा, हो ना. नक्कीच या ठिकाणी पाहिलं शेतकरी काबाड कष्ट करतात आणि आपलं पीक या ठिकाणी काढतात, मात्र निसर्ग या ठिकाणी साथ देत नाही आणि शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. एकूण शेतकऱ्यासाठी जी योजना काढली त्यावरती आता या ज्या पीक विमा कंपन्या यांनी डल्ला मारलेला असून एकीकडे शासन त्यांना पैसे देतं, मात्र ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. कुठेतरी हा मोठा घोटाळा आहे, याची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा आता शेतकरी करत आहे. प्राईम टाइम महाराष्ट्र, बुलढाणा.